नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे लघवीतून धातू जाणे, पेशाब में से धात जाना। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काही पेशंटला हा शब्द जरा अवघड वाटतो की लघवीतून वीर्य जाणे, लघवीतून धातू जाणे, लघवीतून प्रोटीन्स जाणे। मोस्टली यूपी बिहारचे लोक धात जाना हा शब्द वापरतात। ॲक्च्युली धात जाना म्हणजे चिकट स्राव जो असतो तर त्याला ते कन्फ्यूज होऊन धातू जातोय का काय असं त्यांना वाटतं। तर आजच्या विषयाला धरून जर चाललो आपण तर लघवीतनं वीर्य जाणे, लघवीतनं धातू जाणे किंवा प्रोटीन्स जाणे यावर आपण बोलणार आहोत। लघवी करताना काही लोकांना असं जाणवतं की काहीतरी चिकट स्राव त्याच्याबरोबर वाहून जाऊ राहिला आहे, किंवा काही लोकांना असं वाटतं की सकाळी टॉयलेटला बसल्यानंतर थोडा लघवीला प्रेशर जर दिला तर त्यातनं डायरेक्ट वीर्यच बाहेर येतं आहे। तर वेगवेगळ्या पेशंट्स जेव्हा इथे येऊन क्वेश्चन करतात की सर आमचं नक्की काय होतं आहे आणि कशामुळे होतं आहे, तर याला उत्तर आहे की तुम्ही एक तर लहानपणी खूप सारं मास्टरबेशन झालं असं त्या कारणाने तुम्ही तुमच्या ज्या नसा असतात त्या कमजोर पडू शकतात। आणि जी वीर्यवाहिका असते तर मेनली जर त्याला जर तुम्ही ओढून मास्टरबेट केलं असेल तर थोडंफार तिथे लिकेज टाईप होऊ शकतं। तर हा जो विषय आहे लघवीतनं धातूने, याचे मोस्टली साईड इफेक्ट्स आहेत आणि ते आम्हाला पेशंटमध्ये असे आढळून येतं की त्यांचं वजन हे हळूहळू कमी व्हायला लागतं, त्यांचे गाल जे असतात ते बसायला लागतात, डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळ यायला लागतात। तर हे त्या ठिकाणी आढळून येतं। दुसरं असं की जेव्हा पेशंट आम्हाला विचारतो की सर याच्या हा जो धातू जाणे किंवा वीर्य जाणे यामुळे आम्हाला काही साईड इफेक्ट होऊ शकतो का, तर ऑफकोर्स जर आपल्या शरीराचा सार वीर्यामधनं जो वाहून जात असेल तर तुम्हाला विकनेस नक्कीच जाणवतो। आणि हा विकनेस तुम्हाला पुढे जाऊन इरेक्टाईल डिसफंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा विगर मोर्टॅलिटी यावर त्याचा इफेक्ट 100% होऊ शकतो। मग अशा रुग्णांना जर असे काही समस्या भेडसावत असतील की त्यांना असं वाटत असेल तर त्या ठिकाणी व्हेरियस प्रकारच्या टेस्ट आहेत, त्या आमच्या हॉस्पिटल आल्यानंतर आमच्या येथील डॉक्टर्स हे सगळं करून घेतात। मोस्टली युरिन टेस्ट तर त्यात सगळ्यात महत्त्वाची असणारच आहे। त्यात आपल्याला बघावं लागतं की पस सेल आहे का, किंवा इथिकल सेल्स आहेत का, किंवा प्रोटीन्स किंवा क्रिस्टल्स, हे सगळं बघितलं जातं आणि त्यावर डिसिजन घेतला जातो की तुम्हाला सिमेंटची गरज आहे का, मग त्या ठिकाणी तुम्हाला काही हार्मोन्सचे काही टेस्ट करावे लागतात का, हे सगळं बघून यातनं बाहेर पडता येतं। आणि ते धातू जाणं किंवा रात्री नाईट फॉल होणं या सगळ्यांची ट्रीटमेंट करून तुम्हाला 100% यातनं बाहेर पडता येतं। मग या ठिकाणी कन्फ्युजन असं की नेमकं कुठे जायला पाहिजे। ऑफकोर्स या टेस्ट ह्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये होतात, आमच्या पण संलग्न लॅबमध्ये ह्या होतात। तर तुम्हाला कोणी करून देत नसेल किंवा तुम्ही लाजत असाल किंवा काही कन्फ्युजनमध्ये असाल तर नाशिकला द्वारका सर्कल येथे युनिक मल्टीकेअर क्लिनिकमध्ये येऊन तुम्ही अवश्य भेट द्या। आमच्या येथील डॉक्टर्स हे तुम्हाला जरूर मदत करतील। धन्यवाद।